भावांनो, अत्यंत वाईट घटना झाली आहे. अजितदादा पवार यांचं आज 22 जानेवारीला निधन झालं आहे. भावांनो, अत्यंत अशी दुःखद घटना झाली आहे. आणि अजितदादा पवार नेमकी काय झालं, त्यांना कसं काय वारले ते तर तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर भावांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असल्यास जर टिकून राहा. तर भावांनो, विषय झाला असा की ना, अजितदादा पवार आणि अजून 5 जण हे सगळे प्लेनमध्ये होते. आणि प्लेनमध्ये असताना त्यांचं विमान खाली येत असताना त्यांना एकदम सुखरूप ते असे विमान खाली आलं. पण त्याच्यानंतर काय झालं काय ना, ते नंतर खाली उतरताना ते थोडं क्रॅश झालं. क्रॅश झाल्यामुळे त्यांचा ते विमान फुटलं आणि त्या विमानातून 6 जणांचा मृत्यू झाला. आणि 6 जणांमध्ये बरेच जण होते आणि त्यामध्ये आपले अजितदादा पवार हे पण होते. अत्यंत अशी दुःखद घटना ही झालेली आहे. तर भावांनो, ही घटना पूर्णपणे खरी आहे. आणि ना, तुम्हाला ह्याच्यात एक ट्विस्ट सांगतो काय ना, अजितदादा पवार हे ना परवाचे ना इथं रावरीला आमच्याकडे येऊन गेले होते. तर ना, असं म्हणजे वाटलं नव्हतं का एवढं लवकर त्यांचा मृत्यू होईल. आणि कोणाला विचार पण नव्हता का अजितदादा हे आपल्याला सोडून जाईल. एकदम असा भारी नेता अजितदादा पवार हे असे होते आणि त्यांना आपण कधीच विसरणार नाही. आपल्याला एवढी गॅरंटी आहे, असा नेता कधीच होणार नाही हे पण मी तुम्हाला सांगून देतो. आणि त्यांचा प्रेम आणि त्यांचा साधेपणा एकदम माणसाच्या मनात होता. आणि तुम्हाला सांगतो भावांनो, ते कधीही कोणाला परिस्थितीनुसार त्यांचा गरिबी श्रीमंतीवर जात नव्हते. आणि सर्वांना समभाव आणि सर्वांना आम आदमीला सुद्धा ते सांभाळून घ्यायचे. आणि त्यांच्या कॉमेडी, त्यांच्या बोलण्यातून लेक्चर आपण सगळे बघतच होतो. एकदम भारी बोलणं आणि त्यांचं ते आपण सोंग आणणं हे पण खूप भारी होतं. आपण खूप हसायचो. आणि ते हसी नेते आपल्या मनात भावणारे आपल्या नेते गेले. एकदम अशी वाईट घटना झाली. मला हा व्हिडिओ बनवताना खूप असं त्रास झाला आहे. कारण की भावांनो, हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. आपले अजितदादा पवार हे एकदम चांगले माणूस होते. आणि अत्यंत अशी वाईट घटना झाल्यामुळं मी हा व्हिडिओ तुम्हाला पाहिला तर लवकरच्या लवकर दाखवण्यासाठी बनवला आहे. आणि हे प्लेनमध्ये हे कुठून येत होतं आणि कुठं चाललेलं होतं हे प्लेन तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळीच सांगतो माहिती. तर आहे ना, तुम्हाला फक्त हा व्हिडिओ कशासाठी बनवला मी काय ना, ही घटना खरी आहे हे सांगण्यासाठी बनवला आहे. आणि त्यांचं निधन कसं काय झालं, लोक म्हणतात अटॅक आला. तर अटॅक नाही आला भावांनो, प्लेन क्रॅश झालं आणि प्लेनचा ब्लास्ट झाला. प्लेनमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि बाकी पण होते, पण ते काही जखमी आहे. तर भावांनो, तुम्ही ही न्यूज पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं. आणि अजितदादांना विश्रांती देण्यासाठी तर भावांनो, अजितदादांना तुम्ही हे काय म्हणते त्यांना तर आपण सर्व जण त्यांना आहे ना निधनाच्या उभा राहू. आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू यासाठी प्रार्थना करू. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भारत.